हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री मैयानं प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सगळ्या भारतामध्ये श्रीरामभक्त भरपूर झालेले आपण पाहिले. सगळे रामभक्त आहेत ना, कुठे गेलं तरी आपल्याला रामाचा फोटो दिसतोय, कोण जय श्रीराम ओरडतंय. त्यामुळे संत श्रीराम कोणाला म्हणत होते आणि आता सगळेजण श्रीराम म्हणून कोणाची पूजा करतात, हा जरा बोध आपल्याला समजून घेता येईल. सगळ्यांनी अगदी टीव्हीवर बघितलं असणार ना, प्रभू रामचंद्र सुंदर मूर्ती आहे, भव्यता, दिव्यता, लखलखाट, आणि सगळे त्या प्रभू रामचंद्राच्या विचाराने भारावून गेलेले. सगळ्यांना अगदी भक्ती भरभरून बाहेर अगदी व्हायला लागली सगळ्यांच्याकडे, नाही का. त्यामुळे हे श्रीराम म्हणत कोणाला हात मारतायत, कोणाचं नाम घेत आहेत, असं जर आपण पाहिलं तर आता जी 51 इंचाची जी मूर्ती आहे, बरोबर ना, 51 इंच उंचीची मूर्ती बाल रामाची कोणी बनवली? कर्नाटकातल्या एखाद्या शिल्पकाराने सुंदर बनवली. नाही, त्या मूर्तीला आणलं, तिची पूजा केली, त्याला प्राणप्रतिष्ठापना केली आणि तिला श्रीराम प्रभू रामचंद्र म्हणून हाक मारायला लागली. जेव्हा त्या मूर्तीला रामाचा आकार नव्हता तर तो काय होता? शाहीरामचा दगड होता. तेव्हा कोण पाया पडत होता? कोणी पडत नाही. पण तेच त्याला जो रूप दिलं आणि रूप दिल्यानंतर बाबा हा श्रीराम, आणि त्याला सजवलं अगदी सुंदर, नाही का. बघायला गेलं तर सर्वसाधारणपणे ही भक्ती सगळेजण असेच करतात. पूजा अर्चा करणं, उपास तपास करणं. आपले नरेंद्र मोदी साहेबांनी पण 11 दिवस उपास केला. एवढं मोठं कौतुक सगळ्यांचं, नाही का. अरे बापरे, इतकी हुशार मंडळी ही सगळी. आणि हे मंदिर उभं राहण्यासाठी आटापिटा करून त्यांनी एवढं सगळं केलं, त्याचं सगळं कौतुकाला पात्र आहेत एका बाजूने म्हणायचं. पण संतांनी राम कोणाला म्हटलं नाही. आपण सर्वसाधारण माणसं, म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा आता जगातली सर्वसाधारण माणसं प्रभू रामचंद्र म्हणून कोणाची पूजा करतायत, हा मोठा फरक आहे. की एका मूर्तीची पूजा करणं किंवा एखाद्या फोटोची पूजा करणं. प्रभू रामचंद्राला किती लोकांनी प्रत्यक्ष पाहिलं? प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र कसे दिसत होते कोणाला माहीत नाही, पण कल्पनेतून सगळ्यांनी आपलं चित्र निर्माण केली ना, आणि त्या कल्पनेतून पूजा केली. कळलं ना. कल्पनेतून आपण भक्ती केली, तर त्या भक्तीच्या मागे श्रद्धा आहे, एक मांगल्यपूर्ण विचार आहे. म्हणजे वाईट काहीच नाही, तसं बघायला तर चांगलं आहे का. मांगल्य एक भाव येतो आपल्याकडे की श्रीराम म्हणजे आपल्याकडे दैवत आहे आपलं, असं जे आपण म्हणतो. परंपरेने आपण ते पूजा अर्चा केल्या असल्यामुळे प्रत्यक्ष ते कसे दिसत माहिती आहे, पण चित्रकाराने सुंदर चित्र काढलं की आपण हा राम, हा श्रीराम असं नाम देऊन त्याची आपण पूजा केलेली आहे. तर संत तुकाराम काय म्हणतात? राम राम अवघेची म्हण, कोणी न जाणती आत्माराम. राम तो कालचा सूत दशरथाचा, अनंत युगीचा आत्माराम. तुकाराम महाराजांना कोणता राम पाहिजे होता? आत्माराम, अनंत युगीचा, आत्ता पर्वाचा नाही. या रामाची कोण प्रतिष्ठापना करू शकत नाही. तो अनंत युगीचा आत्माराम आहे. त्याला कोणताही पुरोहित
त्याची प्राण प्रतिष्ठापना करू शकत नाही. कारण काय म्हणतोय, अनंत स्वरूप अनंतयुगीचा आत्माराम म्हणताना युगान युग तो सर्व विश्व निर्माण होण्यापूर्वी सुद्धा जो सतत अस्तित्वात आहे, होता म्हणता येत नाही त्याला होता हा शब्द येत नाही, आहे ते जे आत्मस्वरूप किंवा ते जे चैतन्य स्वरूप तो श्रीराम. श्रीराम असं हे तुकाराम महाराज म्हणतात, संत सगळे जे म्हणतात की हे जे स्वरूपाचं जे स्मरण आहे ते श्रीरामाचं स्मरण आहे. ही एक बाजू येते. दुसरी बाजू अशी येते की वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं ते रामाचा जन्म येण्यापूर्वी लिहिलंय असं म्हटलं जातं. म्हणजे वाल्मिकींनी सगळं आपल्या कल्पनेच्या प्रतिभाशक्तीने रामायण लिहिलं आणि त्यानंतर रामायण घडलं असं म्हणतात. जर त्यानंतर रामायण घडलं तर रामाचं कर्तृत्व कसलं, तो असं होणार असं करणार, हे असं करणार असं करणार असं जर तुम्हाला म्हटलं तर राम कर्तृत्वान होता असं कसं म्हणता येईल. कारण त्याच्या नशिबात होतं, त्याने तो असा जन्माला आला पाहिजे, तो 14 वर्ष असं वनवासाला जायला पाहिजे, म्हणजे ते सगळे राक्षस भेटले पाहिजे, मग त्यांनी त्यांना मारलं पाहिजे. रावण भेटला, रावणाला पण त्याने मारलं पाहिजे, मग तो परत पुष्पक विमानात बसून परत आला पाहिजे. हे जर त्याच्याकडे नशिबात जर तसं लिहिलेलं असेल तर त्याचं कर्तृत्व काय, नशिबात होतं असं लिहिलं. मग आपण सगळे दैववादी होतो ते तसे होतो, नशिबात होतं का. मग वाल्मिकीने जसं लिहिलेलं आहे त्याप्रमाणे रामायण घडलं असा एक विचार लोक करू शकतात. तिसरी गोष्ट अशी आहे की रामाचं चारित्र्य अतिशय सुंदर, की राम म्हणजे म्हटल्यानंतर की परमेश्वराचा पूर्ण अवतार असं म्हटलं. पूर्ण अवतार म्हणजे सर्वांगण, कारण त्यावेळेला परशुराम पण परमेश्वराचा अवतार होता म्हणा, नारायणाचा अवतार, पण तो अर्धा अवतार होता, हा पूर्ण अवतार. या भानगडी काय कळतील का तुम्हाला, काय कळलं नाही. इथे अर्धा अवतार म्हणजे तुम्हाला आला इथे पूर्ण अवतार, म्हणजे पुराणात आपल्या अशा गोष्टी सांगितल्यात म्हणून मी सांगतो. तर प्रभू रामचंद्राचे जे गुण आहेत की सहनशीलता, नम्रता, सर्व आई वडिलांना अगदी मान देणं, बंधूवर प्रेम करणं, सर्वांना समजून घेणं, आणि एवढं करताना कर्तव्याच्या नावाखाली पत्नीला परत जंगला सोडून आणणं, म्हणजे चांगला मुलगा, चांगला भाऊ, चांगला मित्र, चांगला राजा, पण चांगला पती नाही. बायकोला वनवासात सोडलं तर का चांगला पती कसं म्हणता येईल. पण कर्तव्य ह्या अंगामध्ये सांगितलं गेलं. लक्षात घ्या, आपण हा सर्व जर आजच्या काळात पण असं घडलेलं आहे की एखाद्या पुरुषाने कोणतरी त्या पत्नीला नाव ठेवलं म्हणून तिला सोडून दिलं, जंगलात नेऊन सोडून दिलं, चालेल काय, त्याच्यावर केस होईल, तो तुरुंगात आहे. रामायणाचा काळ त्याचा वेगळा होता, कारण स्त्रीला त्रास दिल्याबद्दल त्याच्यावर केस होऊ शकते. कारण आजच्याकडे श्री प्रभू रामाचंद्र असं केलं असतं तर आपल्या भारतीय कोर्टाने शिक्षा केली असते. पण त्यांचे चांगले गुण म्हणजे कसं आहे, श्री प्रभू रामचंद्राचे सगळे जे चांगले गुण आहेत ते आठवता. एखादी गोष्ट अशी आहे ती बाजूला करा. ही जी प्रभू रामचंद्राची पूजा करतात ते वाल्मिकी किंवा तुलसीदासांनी जे रामाचं जे वर्णन केलंय, त्याचे चांगले गुण किंवा त्याचं शौर्य, त्याचं कर्तृत्व, ही त्यांची पूजा जर ह्यांनी केली सगळ्यांनी तर त्यांनी सगळे रामासारखं वागले पाहिजेत. आता तर दुसरा गोष्ट, जर त्याची पूजा करतो आपण, पण तेवढ्यामध्ये आम्ही पूजा करतो पण रामासारखं कोण वागत नाही. कोणी कोणाला कसंही बोलेल, कोणी कोणाचा अपमान करेल, कोणी आपल्या स्वार्थासाठी काही करेल. श्री प्रभू रामचंद्राने आपला स्वार्थ साधलाच नाही कधी. 14 वर्ष वनवासाला अगदी आरामात निघून गेले, जसं पिकनिकला जातात तसं. तुम्हाला म्हटलं जा जरा फिरून या, तुम्ही लगेच फिरायला जातात, आपण तुम्हाला 14 वर्ष वनवासाला जा म्हटलं तर तू कोण आम्हाला सांगणार असं विचारतील ना. पण त्यांनी मात्र सहनशीलता जी असते ती त्यांच्याकडे सहज होती आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. म्हणून असं ज्यावेळेला आपण रामाचं चरित्र होतं त्या रामाचं पावित्र्य मांडल्य लक्षात घेऊन त्या देवतेची पूजा करणं हा एक भाग.
पण संतांना अभिप्रेत असलेला राम हा वेगळा भाग येतो की राम म्हणजे अनंत स्वरूप, अनंत युगीचा आत्मा. म्हणून राम नाम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से प्रल्हाद ध्रुव तरे, और नाम कुछ और. मग इथे परत रामाचं नाम कसं घ्यायचं सगळेच घेतात. आता हे सगळेच घेतात ना सगळीकडे. मग तो ठग असेल, ठाकूर असेल, चोर असेल, कोणी असेल, पण खरं नामस्मरण कसं झालं पाहिजे की ज्याच्या द्वारे प्रल्हाद ध्रुव यांनी आपला स्वतःचा उद्धार करून घेतला तसं नाम घेता आलं पाहिजे. म्हणजे नाम कसं घ्यायचं हेही बऱ्याच लोकांना माहीत नाही. सगळेजण जयराम श्रीराम करताय, पण नेमकं हे नाम घ्यायचं ते कसं घ्यायचं हा एक बोध घेता येतो याच्यात की ते संत कसं करतात. रामदेव ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपेस. आता इथे श्रीहरी म्हटलं तरी ते रामच. कारण कबीर काय म्हणाले, राम हमारा जप करे हम बैठे आराम. म्हणजे राम कुठे आहे ते प्रत्येक जण कसा सांगतो ते लक्षात घ्या. कबीर म्हणतात रामच जप करतोय आणि मी आरामात बसलोय. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा तेच सांगतात की ज्ञानदेव मौन आहेत आणि अंतरामध्ये हरित जप करत बसलाय. म्हणजे हे सगळं ज्यावेळेला आपण एका बाजूने बघतोय, दुसऱ्या बाजूने आजचं जगामधलं जे रामनाम बघतोय की रामभक्ती पाहतोय, ही जी रामभक्ती ही जी जगामध्ये जी रामभक्ती त्याच्यामध्ये लोक चमत्कार बघायला जातात. त्याच्यामध्ये आणखीन आपल्या धर्माचा अभिमान म्हणा तो असतो. म्हणजे अशा पद्धतीने आजची भक्ती आणि संतांची भक्ती याच्यामध्ये मोठा फरक आपल्याला लक्षात येतो. राम कुठे आहे तर तुझमे राम मुझमे राम सब में राम समाया असे गीत आहे. म्हणजे रामभक्ती जर तुम्हाला हे लक्षात घेता आली तर आपल्याला खरा राम कुठे पाहता आला पाहिजे लक्षात घ्या. इथे आपण भावनेच्या भरात पूजा करतो, भावनेच्या भरात मोठमोठ्याने अगदी जलसे काढतो, मोर्चे काढतो, करतोय ना आपण सगळं. अगदी कोणत्याही भावनेच्या भरात अगदी आता अयोध्येला गेलं तर काशीला गेल्याशिवाय आपलं काही स्वर्ग मिळणार नाही, तसं अयोध्येला गेल्याशिवाय स्वर्ग मिळणार नाही अशी लोकांची भावना निर्माण होऊ शकते. कारण प्रत्येकाचं एक विशिष्ट भावना असते मनामध्ये, त्याच्यातून ते सगळे जण करत असतात. पण तुझा राम आहे तुझं पाशी विचारून घेई कोणाकडे, गुरुपाशी. दुसरं कोण सांगणार कुठे आहे तो, कळलं ना. आणि म्हणून खरा राम असं ज्यावेळेला म्हणतात तो खरा राम म्हणजे आत्माराम. तो राम जो अनंत आहे तोच प्रत्येकाच्या हृदयात आहे. हा जो राम आहे तिथे ज्ञानेश्वर माऊली पण तिथे सांगताय, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मोई कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. ज्ञानदेव म्हणे जप, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करायची. तो आत्मदेव आहे, तोच राम आहे. तो राम आपल्या अंतरात आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून आहे एकाच वेळेला. दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत. त्यामुळे हे असं कसं होईल, जर समुद्राच्या आतला एखादा थेंबाला जर तुम्ही पकडलं ते बघा तर त्या थेंबामध्ये पण समुद्राचं पाणी आहे आणि अथांग जे पाणी आहे ते सुद्धा समुद्राचं पाणी आहे. तसं हा राम विश्वाला व्यापून आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये. अयोध्या कुठे आहे, अयोध्या आहे प्रत्येकाच्या हृदयात. अयोध्या आहे आणि तिथे तो राम आहे. लक्षात घ्या. अयोध्या ती अयोध्या नाही म्हणत, संतांना अभिप्रेत असलेली जी अयोध्या आहे ती म्हणजे आपलं हृदय. आता हृदय म्हणजे परत गोंधळतो की हनुमंताने छाती फाडली आणि प्रभू रामचंद्र सीता त्या छातीत दिसले. दिसेल का हो आपण खरोखर हो आम्ही पिक्चर बघायचो, अरे वा हात जोडायचे लगेच छाती फाडून म्हणून दाखवल्यानंतर आपण छाती फाडली तर काय होईल, राम बोलो बाय राम. म्हणून
एका बाजूने भन्नाट कल्पना, दुसऱ्या बाजूने सत्य वस्तुस्थिती, दोन्ही गोष्टी आपल्याला पाहता आल्या पाहिजे. भन्नाट कल्पना केल्यात माणसाने, परमेश्वराच्या बाबतीत भन्नाट कल्पना आहेत, चमत्कार ह्या अंगाने माणूस पाहतो. आणि खरा परमेश्वर कसा आहे याची जी सत्य वस्तुस्थिती आहे ते संत सांगतात. परमेश्वर नाही असं नाही, परमेश्वरी शक्ती आहेच, पण ती कशी आहे, ती कशी आपण कल्पना करतो त्या पलीकडची आहे. म्हणून अगदी ज्ञानेश्वर महाराज, देवा नाही रूप आम्ही रूप दिलं, देवा नाही नाव आम्ही नाव दिलं, देवा नाही गाव आम्ही गाव दिलं. आहे ना, अयोध्येचा राम, काशीचा हा, पंढरपूरचा विठ्ठल, म्हणजे देवाला गावं दिली आपण. कोणी दिली? आपण. त्याने नाही घेतली. कळलं ना? म्हणजे कल्पना आणि वस्तुस्थिती याच्यातला जो फरक आहे. म्हणून विवेक, भक्ती करताना सुद्धा विवेक हवा. विवेक म्हणजे सत्य काय आणि असत्य काय. भावनेतून जेव्हा आपण एखादी पूजा अर्चा करतो तेव्हा ती काल्पनिक ठरते, आणि त्या काल्पनिक भावनेतून भक्तीतून तेवढ्यापुरती बरं वाटेल, समाधान वाटेल, पण त्यामुळे आपलं परिवर्तन होऊ शकत नाही. लक्षात घ्या, सत्य वस्तुस्थिती काय आहे. आजही आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो. आता महाराजांनी विठ्ठल विठ्ठल म्हणणं आपल्या पै माऊलींनी, आणि आपण विठ्ठल विठ्ठल म्हणणं जमीनच माझा फरक आहे. ते जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणतात तर ते विठ्ठलच असतात. आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो तर शोधत बसतो कुठे विठ्ठल. कळलं मी काय म्हणतो, फरक कसा असतो. विठ्ठल म्हटल्यानंतर विठ्ठल होऊन विठ्ठल म्हणता आलं पाहिजे हे आपल्याला कळत नाही. महाराज म्हणजे सगळे सद्गुरू आपल्या शिष्याला ते सांगत असतात. नाम देतात म्हणजे काय देतात, तुझं नावावरती एवढं, स्वतःच्या नावावर एवढं प्रेम आहे प्रत्येक माणसाचं, माझं नाव झालं पाहिजे. आई वडिलांचं पण मुलाचं नाव देताना आमचं नाव केलं पाहिजे ना. आणि मुलगा झाला तर मुलगाच हवा, असं पूर्वीच्या, आता नाही एवढं होत, पण पूर्वीच्या काळात मुलगाच हवा. कशाला? नाव मोठं करायला. आता नाव काय मोठं केलं किती लोकांचं माहित नाही. तर ही गंमत आहे. का भक्तांनी मस्त प्रश्न विचारला, काय हो तुम्ही जयंती साजरी करता, महात्मा गांधीची जयंती करता, मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या जयंत्या साजऱ्या करता, तुमच्या पणजोबांचा तुम्ही जयंती उत्सव केली आहे? पणजोबा आठवत पण नाही ना, पणजोबा कसा दिसतो तो. म्हणजे आजोबाचे वडील, पणजोबा म्हणजे काय जास्त लांब, 2 पिढ्या, 3री पिढी. मग तो पणजोबा किंवा आजोबाची तरी जयंती साजरी करतो का आपण? का नाही करणार? एवढं आपल्यासाठी त्यांच्या परंपरा, आपण त्यांचे भारतदार म्हणून जन्माला आलो ना, आपण त्यांची जयंती का नाही साजरी करत? उत्तर असं आहे की महात्मा गांधी म्हणा की चांगली मंडळी ज्यांच्या जयंती आपण साजऱ्या करतो, की राम जयंती म्हणा, कृष्ण जयंती म्हणा, ही सर्व जी व्यक्ती म्हणून ज्या प्रगट झालेल्या आहेत त्यांनी जगासाठी कार्य केलं. आपल्या आज्याने, आपल्या पंजाने कोणासाठी कार्य केलं? स्वतःसाठी. घराच्या बाहेर केलं नाही. त्यांनी वेगळे शब्द वापरले, पण मी तुम्हाला सांगतो, फक्त स्वतःपुरती पाहिलं म्हणून त्याची जयंती कोण साजरी करणार? आपण पण नाही करत, असं म्हणतात ना. तसं हे जे तत्व आहे लक्षात ठेवा. हे लक्षात घ्या की राम जन्म ज्याला आपण म्हणतो, हा राम जन्म आपल्या ठिकाणी ज्ञानातून प्रगट झाला पाहिजे. लोकांनी सगळे राम असे होते तसे होते, हे रामायणाचे राम किंवा वाल्मिकी रामायणाचे राम किंवा तुलसीदास रामायणाचे राम आहे. पण प्रत्यक्ष जो राम आहे की ज्याचा जन्मच नाही, तो अजन्म आहे, त्याची जयंती काय साजरी करणार? त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. आणि तोच विविध रूपाने प्रगट आहे विश्वामध्ये, तोच राम, वेगळा कोणच नाही. जसं सूर्याच्याकडे असलेलं संपूर्ण तेज अनेक किरणाने तो व्यापक होतो. म्हणजे ज्यावेळेस सूर्य उगवतो म्हणतो आपण, तर सूर्याची जी किरणं पृथ्वीवर सगळीकडे पसरतात, व्यापक होतात. म्हणजे सूर्य होता एका ठिकाणी आहे, पण तोच प्रकाश सर्व ब्रह्मांडाला व्यापतो. तसा हा जो राम आहे, आत्मा राम, तो अखिल आणि निखिल विश्वाला व्यापून आहे. आपल्याला फक्त ते दिसत नाही, की आपल्याला ते समजून घेण्याची आपली कुवत नाही. कारण त्या
आत्मा रामातून हे सगळं विश्व निर्माण झालं. त्या आत्मा रामातून हे सगळं ब्रह्मांड निर्माण झालं. आता तुम्ही विचार करा, मग त्याची पूजा त्याला बघायचं कसं, पूजा कशी करायची, की एवढं भव्य दिव्यता एवढी आहे की तिथे फटाके बिटाके काही चालू शकत नाही. आता रामाच्या नाव काही दिवाळी साजरी, फटाके वाजवले, काय केलं, प्रदूषण वाढवलं, पक्ष्यांची झोप उडवली, आपल्यापैकी जे आजारी बिजारी त्यांनाही त्रास झाला. फटाके वाढून आपण आनंद साजरा केला, पण त्या आत्मारामाची पूजा करायला कसलीच फटाके, कसलीच आरती, कसलीच अगरबत्ती पण चालू शकत नाही. त्या अनंत व्यापक असलेल्या त्या रामाला तुम्ही पूजवणार कसे, हा प्रश्न कळला. म्हणजे जर वस्तुस्थिती आणि कल्पना ह्याच्यात तुझा फरक केला तर वस्तुस्थिती वेगळीच आहे. माणसाने कल्पनेने केलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. आता त्याच्या कल्पना चांगल्या आहेत वाईट आहे ह्याच्यात आपल्याला पडायचं नाही. पण सत्य काय, सत्य आहे ज्याला आपण राम राम म्हणून जी पूजा करायची आहे, तो ते अनंत स्वरूप आहे, ब्रह्मांडाला व्यापून आहे. अगदी मुंगी किंवा मुंगीपासून असलेल्या सूक्ष्म जीव जंतूला ते तत्व व्यापून आहे. आणि पशु पक्षी झाडं वनस्पती ग्रहतारे सर्व जे जे काय आहे तिथे तिथे हे तत्व म्हणजे त्याला श्रीराम म्हणतात ते तत्व व्यापून आहे. त्या रामाला कोणताच धर्म नाही, कोणतीच जात नाहीये, कोणताच पंथ नाहीये. आम्ही कोण म्हणतो, प्रभू रामचंद्र कोण होते, क्षत्रिय होते ना, तर ते दूधच पित होते, बाकी काय करत नव्हते. पण आत्माराम ज्याला म्हणतो त्याला धर्म नाहीये, जात नाहीये, पंथ नाहीये, काही नाही. कारण हे सगळे नंतर निर्माण झाले, त्याच्या अगोदर तो आहे. मी काय म्हणतो लक्षात द्या, माणूस निर्माण होण्यापूर्वी सुद्धा ते स्वरूप तसंच होतं. त्याला धर्मजात पंथ कुठे आला, माणसाने धर्मजात पंथ निर्माण केले, परमेश्वराने धर्मजात पंथ निर्माण केलेला नाही. पण त्याच्यावरच आम्ही भांडतो आणि परत परमेश्वराची पूजा करतो म्हणतो. खरं आहे की खोटं आहे, भांडतोय ना आपण, किंवा एकमेकाचा द्वेष करतो की आधी आजातीचा धर्माचा. पण खरा आत्माराम जो आहे त्याला कसलंही बंधन नाहीये, तो सर्वांना उघडा आहे, सर्वांना व्यापून आहे, सर्वांच्या जवळ आहे. फक्त त्याला पाहायचं कसं हेच कळलं पाहिजे आणि तेच त्याचं पूजन करतं, बाकी काहीच करायचं नाही. नुसतं स्मरण हेच देवाचं पूजन. लक्षात घ्या, आपल्याला पूजन करायचं म्हणजे काय, मनापासून स्मरण करायचंय. आणि ते स्मरण कोणाचं करायचंय, ते अनंत स्वरूपाचं स्मरण आहे की हा जो राम आहे तो सर्वभूती आहे, सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे, अनंत आहे, अजर आहे, अमर आहे, अजन्म आहे. जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे ते तत्व आहे आणि त्याच्यातून सगळं विश्व निर्माण झालं. आणि त्याचं स्मरण करा असं संत सांगतात. आणि हरिपाठामध्ये आम्ही रोज म्हणतो, काय म्हणतो, म्हणतात ना हरिपाठ, लोकांना म्हणतात, लोक म्हणतात हरिपाठ म्हटला पाहिजे, पण हरिपाठ म्हणतात त्याला बोध घ्यायचं तर विसरतं, फक्त म्हणतात. काय म्हटलंय, कसं स्मरण करा म्हटलंय ज्ञानेश्वर बाबूंनी आपल्याला, अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतुनी चराचर त्यासी बसे, सांगितलंय ना. पण आम्हाला माहित नाही, आम्ही आकार बघतो कुठे दिसतोय, रूप पाहायला पाहतो. मग आता ही रूप त्या प्रभू रामचंद्राचीच आहेत. प्रभू रामचंद्र म्हणजे स्वरूप चंद्राची, लक्षात घ्या. दिव्य स्वरूप ज्याला आपण म्हणतो, अनंत स्वरूप म्हणतो, चैतन्य स्वरूप म्हणतो, परमात्मा म्हणतो, परब्रह्म म्हणतो, ब्रह्म म्हणतो. हे सगळे शब्द एकाच तत्वाला दिलेले आहेत. ही सगळी नावं कोणी दिली, माणसाने दिली. कारण त्या तत्वाला नावच नाही, कारण माणूस नंतर जन्माला आला, मग तो नंतर नाव ठेवणार ना, आधी कसं नाव ठेवणार. त्यामुळे ह्या तत्वाला नाव पण नाहीये, गाव पण, गाव म्हणजे तो एका ठिकाणी बसणारं तत्वच नाही, ते सर्वव्यापी आहे. तिथे जात नाही, धर्म नाही, पंथ नाही.
मग अशाची पूजा करायची कशी? ज्याला अवयवही नाही, हात पाय कान डोळे नाक असं काही नाहीये, अरूप आहे. आणि आपण काय रामाची ती सुंदर रामाची मूर्ती आहे म्हणून म्हणतो ना, पण वस्तुस्थिती त्या रामाला चेहरा पण नाहीये, कसलंही रूप नाही, कसलंही अवयव नाहीये. ते सर्व व्यापी आहे, अथांग आकाशासारखं. थोडंसं वर्णन फक्त आकाशाचं वर्णन, आकाश कसं आहे तसा तो आहे, थोडासा अगदी 100% वर्णन नाही ते. नाहीतर दुसरं कोणतंच त्याला उपमा देता येत नाही, कोणत्याही उपमेतून त्याला सांगता येत नाही, म्हणून ते कठीण पडतं. म्हणून वेद नेती नेती म्हणत मागे सरले की तो कसा आहे, तर प्रत्येक वेळेला तो असा आहे, असा आहे, तो असा नाही, तसा नाही, तसा नाही करता करता तेवढं कसं माहित नाही, सांगता येत नाही म्हणा. ज्याला ते कळलं तो ते बोलू शकतो, ज्याला कळलं नाही ते काही सांगू शकत नाही. म्हणून संतांना जो राम अभिप्रेत आहे तोच राम आपल्या सद्गुरूंना अभिप्रेत आहे. सर्व सद्गुरू तत्व जे म्हणतो आपण, त्या सद्गुरूंना तेच तत्व मान्य असतं. एक तत्व नाम दृढदयी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. ते तत्व धरता आलं पाहिजे. आणि त्या तत्वाचं स्मरण तेच ईश्वर स्मरण, तेच ईश्वर पूजन. आणि म्हणून आपल्याला सतत त्या दिव्य स्वरूपाचं स्मरण असलं पाहिजे, तेच पूजन आहे. आपण विसरतो तर ते पूजन आपलं थांबून जातं. आपण कल्पनेतून जेव्हा पूजन करतो तर ते काल्पनिक पूजन असतं. पण जे सत्य राम जो आहे त्याचं जर आपण पूजन करायला लागलो तर आपल्या जीवनात आमूलाग्र बदल व्हायला लागतो. संतांच्या जीवनात बदल का झाला? कारण त्यांना तो राम कळला. तो राम म्हणजे ते अनंत स्वरूप काय आहे ते कळलं. आणि म्हणून हे जे अनंत स्वरूप आहे तेच प्रत्येक रूपारूपाने प्रगट आहे. एक 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 गोष्ट म्हणजे पूजन कसं करायचं असा प्रश्न जो पडतो की तेच प्रत्येक रूपारूपामध्ये प्रगट आहे. तोच राम आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. हृदयात आहे म्हणजे मग कशाला हृदय म्हणजे हृदय ते हृदय नाही. हृदय म्हणजे केंद्र. आपल्या जीवनाचं केंद्र काय आहे की आपल्या शरीराचं केंद्र काय? कोणाला माहिती आहे केंद्र कुठे आहे? कुठे केंद्र आहे? जाणीव हेच केंद्र. शरीरात जाणीव आहे, जाणीव आहे म्हणून शरीर आहे ना. आता ही जाणीव कुठे नाही, संपूर्ण शरीराला व्यापून आहे. लक्षात आलं? अरे संपूर्ण शरीराला व्यापून आहे. ते जाणीव आहे म्हणून शरीर आहे, जिवंतपणा आहे म्हणून ते हृदय आहे म्हटलं. आपण म्हणतो ना माझं हृदय अगदी प्रेमाने भरभरून गेलेलं आहे, तर पुढचं ते हृदय रक्ताने भरलेलं असतं. जाणीव ते प्रेमाने भरभरून गेलेलं. भावनेत आपण म्हणतो माझ्या हृदयात प्रेम भरभरून वाहतं, असं एखादी का म्हणतो. कोणाच्या हृदयात प्रेम भरभरून नाही, रक्त भरभरून वाहतं. बायोलॉजिकल हृदय बघितलं तर ती जाणीव आहे ती प्रेममय आहे. आपल्याला आपण आपल्या जवळच्या लोकांना प्रेम करतो म्हणतो, मुलांवर, बायकोवर, वडिलांवर, बहिणीवर, भावावर, जे मित्रांवर. हे प्रेम जिथे निर्माण होतं ती जाणीव, ही जाणीव आपल्या जीवनाचं केंद्र आहे. म्हणून ते हृदय आहे. म्हणून आपल्या हृदय म्हणून हनुमंताच्या जाणीवेत फक्त राम होता म्हणून त्याने छाती फाडून दाखवले असं कल्पनेने सांगितलं. पण त्याचं म्हणणं होतं की त्याच्या जाणीवेमध्ये त्याला रामाशिवाय दुसरं काहीच नाही. पण तो राम कोण? परत आत्माराम. लक्षात घ्या, आपली ही जी सगळी रूप आहेत ह्या रूपाला जन्म पण आणि मृत्यू पण आहे. देह 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 आपण म्हणतो सगळे देह. आज आपण जन्माला आलेलो आहोत, एक दिवस आपलं रूप जाणार. बायकातून घेऊ नका, रूप जाऊ दे, पण आपण राहणार. कळलं ना? पण घाबरायचं कारण अरे बापरे आता काय करायचं, काही काळजी करू नका. अशी रूप अनेक वेळा आली आणि गेलेली आहेत आपली. कळलं? म्हणजे लक्षात मग भीती वाटणार नाही. पूर्वी पण रूप होतं आपल्याला, काही काळ होतं, काही काळ ते निघून गेलं, परत दुसरं रूप दिलं. अशी किती रूप, युगानुयुग अशी अनेक रूप आपण घेतलेली आहेत. आपणही युगानुयुग, कारण आपणच तो राम आहोत.
लक्षात घ्या. कसं आपण कुठपर्यंत जायचं. भक्ती म्हटल्यानंतर जे अनंत स्वरूप आहे, जो युगानं युग ते आहे, त्याची रूप सुद्धा तोच अनंत रूपाने प्रगट आहे. आणि तोच जो अनंत रूपाने प्रगट आहे, तर आपण त्याचं रूप असल्यामुळे तो राम आणि हा राम एकच. तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, असं सांगतात ना कीर्तनकार नेहमी सांगतो. तो हा माधव बरवा, ओळख मोठ्याने ओरडतात, पण आवाजात मध्ये आवाज कसा लागतो तिथे. तो बरवा इथे बघतच नाहीत. आणि म्हणून राम कळला पाहिजे. राम कळत नाही तिथे गोंधळ. राम कळला तर सर्व आपलेच आपल्याला वाटायला लागतील. आणि राम कळत नाही तोपर्यंत हा आपला, तो आपला, तो आपला नाही, असं जे आपल्याला वाटतं, त्याचा अर्थ आपल्या जीवनात राम प्रगट झालेला नाही. लक्षात घ्या. रामाचं पूजन म्हणजे रामाचं स्मरण म्हणजे तो जीवनातच प्रगट झाला पाहिजे. मी हा संपला पाहिजे आणि फक्त राम उरला पाहिजे. लक्षात घ्या. आपण शरणागत व्हायचंय रामाला, म्हणजे त्या अनंत स्वरूपाला शरणागत व्हायचं म्हणजे काय आहे. पै आपुलेने वेदेविण जाणीचे जे माझे एकपण, तयाचे नाव शरण मजे येणे का. शरण म्हणजे काय. मी अमुक तमुक आहे, हा भेद आहे. या अमुक तमुकातून सगळीकडे बघतो भेदाने, ते सगळं बाजूला कर. मी असा आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी एवढा वाजता उठतो, मी एवढा वाजता झोपतो, मी अशी प्रार्थना करतो, मी असा जप तप करतो, सगळं बाजूला कर. आणि उरला तो विठ्ठल. म्हणून पै आपुलेनी भेदेविण जाणीचे जे माझे एक, जो एकच आहे त्याला जाण. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो एक आहे त्याला स्मरण कर, तर तू शरणागत झालास. नाही तर लोटांगण घाल, साष्टांग नमस्कार घाल, उलट्या सुलट्या उड्या मार, त्याला भक्ती म्हणत नाही. संत बाकीचे लोक म्हणतात अरे बापरे एवढे साष्टांग नमस्कार केले, कोण कोणसे लोटांगण घालत घालत जातात ना. बरं पूर्वी महाराज म्हणाले दंड होते, नाव का पडले, दंडवत घालायचं जायचं म्हणून विनोदाने म्हटलं ते. पण त्यावेळेला पूर्वीची भक्ती अशी होती की आम्ही शरीराला त्रास दिला खूप तर आपण भक्त झालो. तिथे शरीराला त्रासही द्यायचा गरज नाहीये. तिथे आपलं जे मन आहे त्या मनाला उन्मन करणं हे फार महत्वाचं. मनाचं उन्मन झालं पाहिजे. एका जनार्दनी मन आहे ना आरती रामश्री प्रभू दत्ताची आरती. दत्त दत्त म्हणून उभा टाकला, साष्टांग प्रणिपात केला, असं काही आहे ना आरतीमध्ये. उन्मन झालं समजलं. उन्मन तर ते जे उन्मन होणं आहे ते स्मरणातून होतं आणि तीच खरी पूजा असते. बाकीच्या पूजा ह्या कर्मकांडात्मक असतात. ती तेवढ्यापुरती बरं वाटतं. किंवा एखादा श्रीमंत माणूस अगदी थाटामध्ये सत्याने पूजा घालतो, एखादा गरीब माणूस त्याच्या कुवतीप्रमाणे छोटीशी पूजा घालेल. पण दोन्ही पूजा ह्या कर्मकांडात्मक असतात. प्रत्यक्ष पूजा काय, प्रत्येकाच्या हृदयात राम आहे हे स्मरण, आणि त्या स्मरणातून तो जीवन जगायला लागला तर ते त्याचं आहे भजन. दुसरं काही करायचं गरज नाही. पण ते आपल्याला समजत नाही, कसं करायचंय कळत नाही. सगळेजण म्हणतायत म्हणून आपण धावतो सगळं. कोणी म्हणतात आता पूजेला, आता मग कोणत्या देवाच्या पूजा, शंकराची पूजा असेल तर काय पाहिजे, बेल पाहिजे. बेल पाहिजे म्हटलं तर महाशिवरात्रीला आपण काय करतो, बेल तोडतो आणि शंकराच्या पिंडीवर जातो. आता शंकराला बेल हवा म्हणून बेलाची झाडं लावायची सोडून लोक तोडायला लागले. लक्षात घ्या. शंकराला बेल प्रिय आहे असं म्हटलंय ना. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे. खरा शंकर भक्त जरी आहे, कोण खरं पाहून शंकर त्याला बेल हवा. तर बेल हवा म्हटल्यानंतर त्याची बेल तोडून त्याला टाकायची की त्याच्यासाठी झाडं, बेलाची झाडं भरपूर लावायची. दृष्टिकोन पाहण्याचा कसा असतो बघा. गणपतीला दुर्वा पाहिजे म्हणजे काय, दुर्वा वाढल्या पाहिजे, ती दुर्वा तोडून तोडून त्या मूर्तीवर टाकल्या पाहिजे. आपली पूजा अशी आहे, कळलं ना. ही आपण अशी उलटी पूजा करतो. खरं म्हणजे संतांना काय अभिप्रेत आहे. म्हणून नामदेवच म्हणाले ना, सजीव तुळशी तोडा आणि देव दगडा वा.
म्हणजे उपरोधाने म्हटलं लोक कशी पूजा करतात, तुळशी तोडून तुम्ही सजीव आहे ती दगडाच्या मूर्तीला वाहता. आता ही पूजा कुठून आली? खरी पूजा काय केलं पाहिजे? तुळशी भरपूर वाढवली पाहिजे, अधिक झाडे लावली पाहिजे. पण आपण विपरीत अर्थ धारण करतो. आपल्याला वाटतं अरे आवडते चला तोडून आणा, ती भक्ती झाली. ती भक्ती होतच नाही. आता तुम्ही बायकाच्या वेळेला 7 जन्मासाठी बांधायला बघता, कोणाला वडाला तर पूजा वडाची पूजा तर वडाच्या फांद्या तोडून काय. आता काय डोक्याला हात लावायला बिचारा, तो वड उभा आहे तर तो तोडून त्याला हैराण. आताच्या बायका कोण, हल्लीच्या बायका कोण करतात मला माहित नाही. पूर्वीच्या बायका विचार करायच्या 7 जन्म जरी नवरा मारत असेल तरी 7 जन्म मारत. म्हणजे आपली पूजा आपली भक्ती अशी आहे की आपल्यालाच कळतं आपण पूजा करतो की प्रतारणा करतो. नागोबाची पूजा करायला त्याला जंगलातून पकडून आणायचं, तो चावू नये म्हणजे त्याचे दात तोडायचे आणि तो दूध पित नाही तर त्याला दूध टाकायचं. आता त्याला पूजा म्हणायची काय म्हणतात, त्यावरती कुंकू टाकतात. विचारलं नाग हैराण. म्हणजे आपण खरं आपल्याला कळत नाही आणि न कळल्यामुळे आपण खरी पूजा होतच नाही आपली. म्हणून सद्गुरूंची आवश्यकता असते. संतांची आपल्या जीवनात आपल्याला आवश्यकता काय की आपल्याला खरं पूजन भजन कळ. आपण कल्पनेतून असं केलं म्हणजे भरपूर झालं, मोठ्याने विठ्ठल म्हटलं एखाद्याचं वाईट नाही, चांगलं आहे. पण तू हॉस्पिटलमध्ये जा, बिचार सगळे आजारी आहेत, कंटाळ, हा विठाल 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 म्हणजे झोप मोड करायची. काय करते लोक, त्याला हाकलून लावतो, तू आधी बाहेर जा पहिल्यानंतर, लोकांना झोपू दे म्हणायचं. ती तुझी पूजा नाहीये, कारण लोकांना त्रास होतो त्याचा. मला आठवतं एकदा आपले कुडपकर आहेत ना, ओळखतात कुडपकर ओळखतात सगळे. आता नवीन मुलं कुडपकर म्हणजे महाराजांचे अतिशय म्हणजे अगदी शरणागत शिष्य. ते सगळे रेकॉर्डिंग पूर्वी करायचे. त्या काळामध्ये मोठ्या रेकॉर्डिंग मशीन नव्हत्या, टेप रेकॉर्ड होत होते छोटा. महाराज जिथे जिथे जायचे तिथे तिथे टेप रेकॉर्ड घेऊन जायचे आणि त्यांची सगळी त्या काळामध्ये 5 वर्षापूर्वीच्या गोष्टी रेकॉर्डिंग करायची. अगदी म्हणजे महाराजांसाठी म्हणजे बिहारचे नोकरीला होते. संध्याकाळी रोज संध्याकाळी निघाल्यानंतर महाराजांचं जिथे प्रवचनाचे तिथे मुंबईत कुठे असेल तिथे जायचे आणि ते रेकॉर्डिंग करायचे. तर त्यांचं कसं, त्यांनाही महाराजांना खूप प्रेम. तर महाराजांनी प्रार्थना म्हणा म्हणजे ते प्रार्थना मोठ्याने म्हणायचे. एकदा ते आपल्या बस मध्ये बसले होते आणि मोठ्याने हे ईश्वरा सर्वांना, तो बाजूला माणूस उठला आणि बाजूला मला म्हणतात काय माणूस एवढी मोठी प्रार्थना म्हणतो, हा उठून बाजूला गेला. अरे म्हणजे तुमचा आवाज काय, आवाजाने तो पळाला ना. म्हणजे आपण पूजा करू नये असं नाहीये, मोठ्याने करू नये, पण कुठे करायची, कधी करायची, कशी करायची हे सगळं कळलं पाहिजे आपल्याला. आपण भक्तिभावामध्ये असला की आपण हे सगळ्या गोष्टी विसरतो. म्हणून विवेक पाहिजे. भक्तीसाठी विवेक पाहिजे आणि वैराग्य पाहिजे, 2 गोष्टी आहेत. विवेक म्हणजे आपल्याला खरा परमेश्वर नेमका समजला पाहिजे की हा परमेश्वर अनंत स्वरूप आहे, त्याला पाहता येणार नाही कारण तो निर्गुण निराकार असं सगळं वर्णन आहे. पण त्याला पाहायचं असेल तर ते रूपात पाहता येतं. म्हणजे प्रत्येक रूपामध्ये तोच राम आहे. पण प्रत्येक रूप एक विशिष्ट नियमाने कार्यरत असल्यामुळे तशीच प्रतिक्रिया देणार. एक लक्षात घ्यायचं, दगडाच्या ठिकाणी सुद्धा चैतन्य म्हणजे राम आहे, झाडाच्या ठिकाणी सुद्धा चैतन्य म्हणजे राम आहे, पशु पक्ष्यांच्या ठिकाणी सुद्धा राम आहे आणि मानवी देहाच्या ठिकाणी सुद्धा राम आहे. तो मानवी देह म्हणजे अतिशय अगदी अज्ञानी माणूस आहे की अतिशय गरीब आहे की अतिशय आजारी, तिथेही राम आहे. आणि अगदी सुदृढ आहे, सशक्त आहे, सुंदर दिसायला आहे, ऐश्वर्यवंत आहे, तिथेही राम आहे. राम कोणाबद्दलही भेदभाव करत नाही. म्हणजे चैतन्य कशामध्ये भेदभाव करत नाही ते लक्षात ठेवा की हे प्रत्येक रूपामध्ये हा राम आहे हे स्मरण असलं तरी तिथे जिथे जिथे आहे तिथे विशिष्ट नियमाने तो आपल्याला प्रतिसाद देतो. डायरेक्ट सगळीकडे प्रतिसाद डायरेक्ट आपल्याला पाहिजे असा मिळणार नाही. उदाहरण दिलं तर लक्षात घ्यायचं.
एखाद्या दगडाच्या मूर्तीला आपण नमस्कार करतो अत्यंत प्रेमाने आणि त्याच्या पायावर, त्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवतो. कसं ठेवतो? हळू जपून ठेवतो. का? जोरात ठेवलं तर काय होईल? प्रतिक्रिया काय मिळेल? डोक्याला लागेल. सरळ आहे ना. मग हे आपल्याला बरोबर कळतं ना प्रत्येकाला. असं ढाणकट डोकं लावतो का? नाही. काही काही लोक कसं सरू न करता असे पाय घट्ट तर असं करतात. तसं तुम्हाला जाऊन मूर्तीला करून दाखव, डोक्याला कसं लागेल ते कळेल. कळलं ना मी काय म्हणतोय? म्हणजे भक्तिभाव नाही करतो मी, मला त्याची मस्ती नाही करायची, पण आपल्याला विवेक कसा असला पाहिजे ते लक्षात घ्या. श्रद्धा पाहिजे, विवेक पाहिजे. म्हणून त्या मूर्तीमध्ये पण राम आहे म्हणजे त्या अनंत स्वरूपाच्या स्मरणासाठी मूर्तीचं पूजन पाहिजे. मूर्तीचं पूजन म्हणजे फक्त मूर्तीला पाहून देवाचं स्मरण. म्हणजे जीवनविद्या काय म्हणते? मूर्तीकडे पहा आणि स्फूर्तीकडे वळा. स्फूर्ती म्हणजे हे जे जाणणारे तत्व जे आहे, जी शक्ती आहे तिथे पहा. लक्षात घ्या. म्हणून एखाद्या वनस्पतीची जर पूजा करायची असेल तर तुम्ही त्याची पूजा कशी करणार? आता वडाची पूजा जर फांद्या तोडून घरात आणून कुंकुम करून त्याची काय पूजा होते का? नाही होते. त्या वडाच्या झाडाला पाणी घातलं बस झालं, तेच पूजन आहे. तुळशीला पाणी घालतं तेच पूजन आहे. तुळशीला कुंकू घालून पूजन होत नाही. तिथे आपण पाणी घालतो हेच पूजन असतं. म्हणजे त्या त्या रूपाला कसं पूजायचं हे कळलं पाहिजे. तिथे देवाचं पूजन आहे. पशु पक्षी आहेत त्यांना तुम्हाला ते काय तुमच्यावर अवलंबून नसतात खाण्यापिण्यात. त्यांना निसर्गाने जसं खाण्यापिण्यात त्याच्यावर ते खाऊ पिऊ शकतात. पण त्यांना मारू नका हेच पूजन आहे. आपण त्यांना ते व्यवस्थित घर बांधताय, घरटी बांधताय, ती त्यांच्या झाडावरती बाहेर करतात, करू द्या. तिथे आपण काहीतरी त्यांना त्रास देतो ते पूजन नसतं. म्हणजे त्या त्या प्रत्येक रूपाचं पूजन कसं करायचं हे कळलं पाहिजे. मनुष्याचं पूजन कसं करायचं? मनुष्याचा जो समोर येतो आदरपूर्वक मनापासून नमस्कार करा हे पूजन आहे. त्याच्याशी चांगलं गोड बोला, समोर आला हसा, त्याच्याशी चांगलं बोला हेच पूजन आहे. तुम्ही तुमच्यासमोर कोणी, तुम्ही कुठे बाहेर गेला कोणी तुमचं हसून स्वागत केलं, बरं वाटतं ना. आणि हसून स्वागत केलं, तुमचा आदर केला, तुम्हाला कोण आहे काय न विचारता सुद्धा तुमचा जो आदर सत्कार होतो आपलं पूजन असतं. ते आपलं पूजन म्हणजे कोणाचं पूजन असतं? खरं ते परमेश्वराचं पूजन. म्हणून आपण प्रत्येक रूपाला त्याच्या त्या नियमानुसार जसा संबंध जोडतो तेच परमेश्वराचं पूजन असतं. लक्षात घ्या. जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे जेव्हा आपण मदत करतो तर ते परमेश्वराचं पूजन आहे. कसलीही अपेक्षा न ठेवता कोणाला जर मदत करत असू तेच परमेश्वराचं पूजन आहे. इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला ह्या पद्धतीने पाहता येतं. अतिशय गरीब असला तरी त्याला आदर केला आणि खूप श्रीमंत आहे तरी त्याला आदरपूर्वक नमस्कार केला, तेही पूजन आहे. खूप ज्ञानी माणूस आहे आणि खूप अज्ञानी माणूस आहे, दोघांनाही सारखा नमस्कार केला तरी ते पूजन आहे. म्हणजे आपल्याला ह्या सर्व रूपामध्ये जो राम आहे त्या रामाला आपण नमस्कार करतो. तुम्ही समोरच्या व्यक्तीला नमस्कार करतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं, त्या रामाला नमस्कार करतात. व्यक्ती हे रूप आहे, हे काही काळासाठी काही काळानंतर जाणार आहे. म्हणून आपल्या रूपाचाही आपल्याला अभिमान नको. मी असा आहे तसा आहे असं बघायची काही गरज नाही. आहे त्याला सांभाळा, जोपर्यंत आहे ते रूप सांभाळायला पाहिजे. ते पण पूजन आहे. शरीराची काळजी घेणं हे पूजन आहे. पण शरीर सुद्धा तिथे सुद्धा चैतन्य आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी हे चैतन्य नांदतं, पण ते विशिष्ट नियमाने नांदतं. हा दुसरा भाग लक्षात ठेवायचा. आणि त्या नियमानुसार त्या रूपाला आपल्याकडनं आनंद होईल तेच पूजन आहे. आपल्यामुळे त्या रूपाला त्रास होणार नाही. कोणी असो, मग पशु असो, पक्षी असो, माणूस असो, कोणी असो, या सर्वांचं भजन पूजन हे अशा पद्धतीने एका बाजूने स्मरण आणि दुसऱ्या बाजूने त्या नियमानुसार संबंध जोडणं हे आहे परमेश्वराचं पूजन. मग इथे त्याला मग श्रीराम म्हणा की आता महाशिवरात्री आली की ओम नमः शिवाय म्हणा, किंवा आपला गोपाळ काला आला की राम कृष्ण जन्मी आले जय श्रीकृष्ण म्हणा. सगळं एकाच तत्वाला दिलेली नावं आहेत हे लक्षात. चैतन्य स्वरूप जे म्हणतो आपण, अनंत स्वरूप जे म्हणतो आपण, तेच अनंत स्वरूप प्रत्येक रूपामध्ये प्रगट आहे. हे स्मरण म्हणजे देवाचं पूजन.
प्रत्येक रूपामध्ये कुठे पहा तिथे राम आहेच. राम आहे म्हणजे धनुर्धारी राम नव्हे, ते अनंत स्वरूप राम आहे. ते अनंत स्वरूप चैतन्य स्वरूप राम तो प्रत्येक ठिकाणी आहे. आणि तो राम आपल्या जन्मापूर्वी आहे, आत्ताही आहे आणि मृत्यूनंतरही तो आहेच. आणि त्याचेच आपण अंग आहोत. सर्वात महत्वाचं आपण म्हणून आपण स्वतःला जे आपण कोण समजतो ते खरं आपण त्या रामाचं अंग आहोत. त्याच्याशिवाय आपलं जीवन नाही. म्हणून त्याचं भजन पूजन करायचं. आणि एवढं सतत स्मरण करायला लागलं तर खरी भक्ती कळेल. आणि सर्वसाधारण माणसं आज रामभक्ती करतायत आणि आपण कशी केली किंवा संतांनी कशी केली आहे हे जर आपल्या लक्षात येईल तर आपलं जीवन आपण कसं निर्गुणपणे जगू शकतो आपल्या लक्षात येईल. असं एक जीवन आहे. आता हे स्वीकारायचं की न स्वीकारायचं ज्याचा त्याचा राम जाणे. सद्गुरुनाथ महाराज की जय. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.